पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे। जवळपास 30-40 हजार प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, कोणताही ग्राउंड नाही, कोणत्याची उंचीची काही अट नाही, तर डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे। लक्षात ठेवा, तर आपल्याला फॉर्म भरून टाकायचा। फॉर्म भरल्यानंतर लगेच आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं पगार सुद्धा 29,000 रुपये महिना भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा, शाही ड्युटी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि एक अपडेट आला, एक पत्रक आलाय, तर ते अपडेट पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे, तर कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत, कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे याबद्दल पण आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे। यामध्ये शिक्षण 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी ड्युटी आहे एकदम शाही ड्युटी आहे, लक्षात ठेवा। बघा विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे जे काही वॅकन्सी आहेत तर त्यामध्ये पेपर द्यावं लागते, ग्राउंड द्यावं लागते, पण पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची अशी भरती आहे यामध्ये कोणतीही मेहनत करायला लागत नाही, फक्त फॉर्म भरून टाकायला लागते। एक वेळा फॉर्म भरल्यानंतर 4-5 मेरिट लिस्ट या ठिकाणी लागते, लक्षात ठेवा। पहिल्या मेरिट लिस्टमध्ये नाव निघाल, दुसऱ्या लिस्टमध्ये येणार आहे, दुसऱ्या लिस्टमध्ये नाव निघाल, तिसऱ्या लिस्टमध्ये येणार आहे, तिसऱ्या लिस्टमध्ये नाव निघालं, चौथ्या लिस्टमध्ये नाव येणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मेरिट लिस्ट जे या ठिकाणी लागत राहते। आता जे जानेवारी महिन्यामध्ये 2026ला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 28,000 जागांसाठी भरती आली होती, तर त्याच्या आतापर्यंत 4 लिस्ट लागल्या आहेत। 4 लिस्ट लागून 2 महिने या ठिकाणी झाले, 5वी लिस्ट लागून आले। तर त्याचा जे विद्यार्थी मित्रांनो, त्याचा मतलब काय की नवीन वॅकन्सी निघून राहिले पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत लागणार आहे। SC ST कॅटेगरीसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत एवढं वयोमर्यादा असणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीचे असेल तर 100 रुपये फी लागणार आहे पुरुष उमेदवारांना, आणि महिला उमेदवार कोणत्याही कॅटेगरीचे असाल, SC ST ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जॉब आणि SBC कोणती कॅटेगरी 1 रुपया सुद्धा फी लागणार नाही। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी PWD असाल म्हणजे दिव्यांगजन असाल तर 1 रुपया सुद्धा फी लागणार नाही, आणि SC ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 1 रुपया सुद्धा फी लागणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पत्रक नुकताच या ठिकाणी आलेलं आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। सब्जेक्ट का आहे, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2। तर बघा या ठिकाणी जुलै 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज अँड टेंटेटिव्ह शेड्यूल दियर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे तारखा या ठिकाणी आल्या। खाली काय म्हटलं, सर अँड मॅडम, दिस इज रिगार्डिंग द प्रिपरेटरी एक्सरसाइज टू कॅरी आउट बाय द सर्कल अँड डिव्हिजन फॉर जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 2026 जुलै। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि खाली काय म्हटलं, ॲज अवर द जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल बघू शकता। एवढं काही इंग्रजीमध्ये हे पत्रक आहे, एवढं काही मी तुम्हाला इंग्रजीमध्ये वाचून दाखवत नाही, तर मराठीमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवून देतो काय म्हटलं पत्रकमध्ये। तर बघा, डाक भवन संसद मार्ग नई दिल्ली, तर तिथून हे पत्रक आलंय। तर विषय काय, जीडीएस ऑनलाईन सहभागिता वेळापत्रक 2। तर बघा 2026 जुलै, पूर्वतयारी सराव आणि त्याचे तात्पुरते वेळापत्रक बाबत याबद्दल विषय आहे। तर बघा या ठिकाणी सर अँड मॅडम, जीडीएस ऑनलाईन नियुक्ती अनुसूची 2 2026 जुलै साठी मंडळ्या आणि विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीच्या कार्यवाही संदर्भात आहे। माहिती असल्याप्रमाणे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 हे दिनांक 22 जुलै 2026 रोजी आधीच संपले आहे। त्यानुसार जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2
तर 2026 जुलैसाठी खालीलप्रमाणे तयारीच्या कामांना सुरुवात करण्याकरिता एक कालमर्यादा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समजलं असेल हे भरती काढण्यासाठी पहिली जी वॅकन्सी हे संपलेली आहे म्हणते। कधी संपली आहे तर बघा 22 जुलै 2026 ला पहिली भरती संपली आहे। तर यांनी याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकमध्ये त्यांनी पत्रक आलं होतं की वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघणार आहे। त्याला जे नाव त्यांनी दिलं होतं जानेवारी शेड्यूल 1 आणि जून शेड्यूल 2 अशा प्रकारे नाव देण्यात आलं होतं। पण ही वॅकन्सी जे विद्यार्थी मित्रांनो लेट झालेली आहे, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे जुलै महिना यामध्ये दिला आहे। तर शेड्यूल 2 ची जी वॅकन्सी आहे हे जे याला जुलै नाव दिलं आहे, लक्षात ठेवा। वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघणार, आता जानेवारी महिन्यामध्ये निघेल ती वॅकन्सी खतम आले। त्याचे 4 लिस्ट लागल्या आणि 4थी लिस्ट लागून जे या ठिकाणी 2 महिने झाले, 5वी लिस्ट लागली नाही अजून, ठीक आहे। आणि बघा या ठिकाणी त्यांनी वेळापत्रक दिलंय, टाइम टेबल दिलंय। या तक्त्यामध्ये बघू शकता काय म्हटलंय पहिल्यामध्ये, मंडळाद्वारे शैक्षणिक मंडळाची संरचना पूर्ण तपासणी। तर बघा 27 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026 पर्यंत। आणि विभागाद्वारे रिक्त जागांना संकलन, तर विभागाद्वारे रिक्त जागांना जे संकलन आहे तर ते या ठिकाणी 27 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026 पर्यंत। त्यानंतर वर्तुळ आणि व्यापलेल्या रिक्त जागेंची पडताळणी, तर 4 ऑगस्ट 2026 ते 5 ऑगस्ट 2026 पर्यंत। आणि वर्तनात्मक अधिसूचनेचे प्रकाशन आणि त्यानंतर कार्यवाही स्वतंत्रपणे कळवावे, ठीक आहे। काय म्हटलं, अंतिम रिक्त पदांच्या सूचनेसाठी 30 जुलै 2026 रोजीच्या स्थितीनुसार विभागाद्वारे खालील रिक्त पदांचा समावेश वगळणी केली जाईल। आणि समाविष्ट केले जाणारे जे पद आहे तर बघा राजीनामा, बदली, सेवामुक्ती, स्वेच्छेने सेवामुक्ती, शिस्तभंगाच्या कारणास्तव सेवा समाप्ती, बडतर्फ, नियुक्ती, पदोन्नती, IPPB आणि APS मध्ये दीर्घकाळ प्रतिनियुक्ती, 6 महिन्यांपेक्षा जास्त इत्यादी कारणामुळे 1/1/2026 ते 30/6/2026 दरम्यान निर्माण होणार रिक्त जागा, GDS ऑनलाईन नियुक्ती वेळापत्रक जानेवारी 2026 मधील न भरलेले रिक्त जागा, जिथे कोणताही उमेदवार हजर झाला नाही किंवा रुजू झाल्यानंतर राजीनामा दिला तर त्या जागा अजूनही रिक्त असतील। तर अशा संदर्भात हे या ठिकाणी पत्रक आलं। आणि त्याचबरोबर आपलं जर सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकमध्ये कोणतं काम करावं लागणार आहे, ड्युटी कशी असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून एक तुम्हाला अंदाज लागणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ड्युटी कशी यामध्ये करावं लागणार आहे। यामध्ये BPMचं पद असणार आहे, ब्रँच पोस्ट मास्टर मतलब जाते, पगार 22,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार। ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पाद आणि सेवाचं वितरण करावं लागणार, रेकॉर्ड हँडलाईन मोबाईल डिव्हाइसचं ध्यान ठेवावं लागणार आहे। त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद असणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनाचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे, पगार 10,000 ते 25,000 रुपये महिना भेटणार आहे। डाक सेवकचं पद असणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटाईचं काम करावं लागणार आहे। अशा प्रकारे काम करावं लागणार। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती कधी निघत आहे हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर जवळपास आपल्याला या ठिकाणी ऑगस्टच्या एंडिंग किंवा सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची मोठी भरती पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची 30-40 हजार प्लस जागांसाठी भरती निघत आहे। ऑगस्टच्या एंडिंग किंवा सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये पाहायला भेटणार आहे। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात भेटणार शूटमध्ये जय